नमस्कार, मूव्ही मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पुरुषाचा स्त्री झालेला ऐकलं असेल. आपण ज्याला जनरली ट्रान्स वुमन, ट्रान्सजेंडर, पारलिंगी वगैरे म्हणतो. पण कधी एका स्त्रीचा पुरुष बनलेला कधी बघितलंय? सामान्यतः नाही बघितलंय. पण अशा एका आगळ्या वेगळ्या भन्नाट विषयावर एक मराठी मूव्ही येतोय. हो, सध्या सोशल मीडियावर त्याच्या ट्रेलरची चर्चा रंगते. आणि तो म्हणजे गिरीश कुलकर्णीचा बाप्या. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट इंटरनॅशनल मराठी फिल्म हा बहुमानाचा पुरस्कार पटकावला आहे. ट्रेलर बघा, डोकं चक्रावून जाईल. काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे हे तर नक्कीच. पण नक्की काय भानगड आहे ही? येथे एक विवाहित स्त्री, जिचं लग्न झालंय, जिला एक मुलगा आहे, ती अचानक घर सोडून जाते आणि काही काळाने पुरुष बनून परत येते. म्हणजे हा विषय एका ट्रान्समॅन व्यक्तीचा आहे. म्हणजे असतात काही असे. म्हणजे समजा एखादी मुलगी, पण तिला आतून वाटते की ती एक पुरुष आहे. तिच्या फिलिंग्स पुरुषी असतात. विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे. मराठी प्रेक्षकांना तो किती पेलवेल देव जाणे. असे विषय समजून घेण्या इतपत मराठी प्रेक्षक प्रगल्भ आहेत का? बघा, दिग्दर्शकाने एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला हात घातलाय आणि मला वाटते हा खूप धाडसी निर्णय आहे. त्यामुळे रिस्क आहेच, पण मराठी सिनेमा नवीन नवीन विषय आणि प्रयोग करतो हे बघून समाधान वाटतंय. ट्रेलर वरून कळतंय की गिरीश कुलकर्णी त्या स्त्रीच्या पतीच्या भूमिकेत आहेत, जो लग्नापूर्वीपासूनच तिचा एक चांगला मित्र आहे, ज्याने आता दुसरं लग्न केलंय. आता विचार करा, ज्या पत्नीला तुम्ही सोडून दिलंय किंवा जी सोडून गेली, ती जर आता दाढी मिशा असलेला पुरुष बनून तुमच्या समोर उभी राहिली, तर काय होईल? हाच गोंधळ, गडबड आणि त्यातून आपसूक उपजणारे विनोद, सोबतच त्या व्यक्तीचा स्वतःचा संघर्ष, मैत्री, प्रेम, आईपण, असे सर्व पदर उलगडणारा हा चित्रपट असणार आहे. त्यात गिरीश कुलकर्णी आहेत म्हटल्यावर देऊळ सारखाच एक खोल सामाजिक संदेश असणार यात शंका नाही. ट्रेलर वरून प्रथमदर्शनी वाटते की सिनेमा फुल टू धमाल कॉमेडी असणार आहे. पण त्यासोबतच हा सिनेमा कधी तुम्हाला इमोशनल ट्रॅकवर घेऊन जाईल सांगता येणार नाही. समाज अशा व्यक्तीला, म्हणजे एका ट्रान्समॅनला स्वीकारतो का? मुलासाठी त्याची आई पण महत्वाचे की तिचं नवीन पुरुष रूप? कायदेशीर आणि कौटुंबिक पेच कसे सुटणार? एखाद्याची मैत्री, मित्रता ही लैंगिक ओळखीच्याही पड्याल असू शकते का? अशा अनेक गोष्टी आपल्याला यातून बघायला मिळणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? मराठी प्रेक्षक अशा धाडशी विषयाला कसं स्वीकारतील? हा सिनेमा केवळ मनोरंजक ठरेल की समाजाला विचार करायला लावेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा मूव्ही मराठी.